भगवान परमात्मा पाळण्यामध्ये होते, विचार करतात ब्राह्मण भाऊ माई शांती करेपर्यंत पोहोचले का? आता पाठीमागच्या पाठाला आदेश दिला भगवंतानी, डोळ्याने इशारा दिला की आता तू पाठीची शांती कर, समोरच्या पाठाला आदेश दिला तू छातीची शांती कर. असं करता करता जो धोतला ब्राह्मण बुवा धावायला लागला तर बाजा आळव्या झाल्या, उखळ मुसळ आळवे झाले, बाज आळव्या झाल्या. एका बाजीच्या ठाव्यात ब्राह्मणबाचं धोतर गुतलं, 3 कलटण्या खाल्ल्या, ब्राह्मणबा पडले, जानवट तुटलं, पंचांग फाटलं. गोपाल कृष्ण भगवान की. आवरला नाही जात. सद्गुरुनाथ महाराज की जय. जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले कमरेचे. फजिती झाली ब्राह्मणबाची. देवानं त्याला सांगलं, रे माया साधूचा वेश घेतला म्हणून तुने वाचवला, नाही तर तू आगुडी पाळवाच केला असता आता, नाही का? ब्राह्मणबा निघून गेले आणि कंसाला सांगितलं, म्हणे कंसा एवढं सोपं नाही बरं, एवढं सोपं नाही तुझ्या भाषेने मारणं गड्या. ठीक आहे, मग काय करायचं आता? तृणावर्ताला पाठवलं, त्यानं हवेचं रूप घेऊन गेला. जेवढं चरित्र सांगावं तेवढं कमी आहे. आणि आजच्या सत्रामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्माच्या विवाहापर्यंत पोहोचायचं आहे. अजून आपण बाललीलेवरच आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्माने त्या तृणावर्ताचाही उद्धार केला. नंतर भगवान परमात्मा रांगायला लागले. रांगता तळवे तळहात टेकायला लागले. बाळकृष्णाची, लड्डू गोपालाची मूर्ती तुम्ही पाहिली ना, तसे भगवान परमात्मा रांगायला लागले. तळवे तळहात टेकित डाव्या हृदयाला What
एकदा टाळ्यांचा आवाज येऊ दे यांच्यासाठी. वाह क्या बात है. पोरं काय नाचतील डीजे पुढे. हा सोपं काम नाहीये. तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे हे ठिकाण आहे ते. आनंद तेथीचा मुखिया शिवाच्या बैरे ऐकती कानी रे. आंधळ्याशी डोळे देतो दिसत नाही त्या बुड्याला बरोबर. अशी डोळे बी येतात. आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी पाय चालता येत नाही त्या बुड्याला बरोबर. आंधळ्याशी डोळे देतो पांगुळाशी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. हा आनंद या ठिकाणीच मिळतो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हा आनंद तिथे प्राप्त होणार नाही. शुकदेव राजाला सांगून राहिले राजा भगवान परमात्मा रांगायला लागले आणि रांगता रांगता तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत पुढे सरकायला लागले. यशोदामाईनं मस्त मेखला त्याच्या कमरेला लावून दिली. गर्ग महामुनींना त्या ठिकाणी बोलावलं आणि गर्ग महामुनींना बोलावल्यानंतर भगवान परमात्म्याला 2 दात आले होते. पहा 2 दात आले की तुम्ही काही काही चारायला लागता लेकराले नाही का. पहिला घास कोणाच्या हातून चरू नका. ज्याच्या हातून चाराल पहिला घास तसे त्याचे संस्कार त्याच्यावरती होतील. मुख विधी सांगितलेला आहे आपल्याला. तो ज्यावेळेस बाळाला 2 दात येतात त्यावेळेस दही भात असेल, गोड प्रसाद असेल, काही असेल, खिचडी असेल, एखाद्या संत महापुरुषाच्या हातून पहिला घास त्या बाळाला भरवा. पहा त्याच्या मुखामध्ये मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणी हे स्थिती त्याला प्राप्त होणार. शुकदेव राजाला सांगतात राजा अरे गर्ग मुनींना बोलावलं. नामकरण आदी विधी सर्व पार पडून गेला होता. गर्ग मुनींना बोलावून बाळाच्या मुखामध्ये पहिला घास भरवला. यशोदामाई त्या ठिकाणी आनंदित झाली. अनेक ऋषी मुनींना दान दिले. ऋषी तिथून आता भविष्य सांगण्यासाठी येत आहे. भविष्य सांगितलं यशोदे आज साक्षात भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे भगवान विष्णू तुझ्या घराला अवताराला आलेला आहे. महान पुण्य असेल तुमचं. विश्वाचा जनिता मने यशोदेशी माता नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कुळे. विश्वाचा जनिता भगवान परमात्मा आनंदी आनंद झालेला आहे गोकुळामध्ये. भगवान परमात्मा मस्त ठुमठुम चालायला लागले. पैजन देवाच्या पायात वाजायला लागले. पैजन देवाच्या पायात वाजतात. कृष्णाच्या कानाच्या पायी वाजते पैजन. कृष्णाच्या या बाळाच्या या कृष्णाच्या या बाळाच्या पैजन वाजते.